नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. खरं तर आज दिनांक 2 मे 2026 म्हणजे कालच 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त या ठिकाणी सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेला आहे. 2 मे या ठिकाणी मार्च महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा जो 1,500 रुपयाचा हप्ता जवळजवळ 3,000 रुपये या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे अपडेट दिलं गेलेलं आहे. खरं तर 30 एप्रिल नंतर म्हणजे 30 एप्रिल 2026 ई-केवायसीसाठी शेवटची संधी होती, शेवटची तारीख होती. तर बऱ्याच लाडक्या बहिणींकडून अजूनही अद्यापही ई-केवायसी थांबलेला आहे, रखडलेला आहे. तर अशा लाडक्या बहिणींना एक सूचना आहे. तर लाडकी बहीण योजना .com या वेबसाईटवरती किंवा संकेतस्थळावरती सध्या ई-केवायसीचा जो ऑप्शन आहे ते हटवण्यात आलेला आहे. म्हणजे ई-केवायसी जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे. व ज्यांचे ई-केवायसी चुकलेला आहे अशा लाडक्या बहिणींना सध्या मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी मिळणार नाही, असे देखील स्पष्टीकरण राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. व ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत हप्ते मिळालेले आहेत. तर इथून पुढे मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो 1,500 प्लस 1,500चा जो सन्मान निधी आहे, म्हणजे 3,000चा जो सन्मान निधी आहे तो पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे डायरेक्ट डी-बी-टीद्वारे या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. तर आज दिनांक 2 मे 2026 पर्यंत ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही अशाने आपलं नाव कमेंट करायचं आहे. व ज्यांना किती हप्ते मिळालेले आहेत तेही या ठिकाणी कमेंट करायचं आहे. ज्यांना काहीच लाडकी बहीण योजना फॉर्म भरल्यापासून एकही हप्ता मिळाला नाही असे जर कोणी असेल तर तरी देखील तुम्ही या ठिकाणी आपलं नाव, आपला जिल्हा, आपला तालुका या ठिकाणी कमेंट करायचं आहे. तर नेमक्या कोणत्या कारणामुळे तुम्हाला हप्ता रखडलेला आहे याची देखील या ठिकाणी माहिती मिळवणं गरजेचं आहे. तर जे लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत त्यांनी आपलं नाव कमेंट करायचं आहे. असेच नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी लाईक करून कमेंट करणं गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.